1 किलो उडदाच्या डाळीचे अचूक प्रमाणामध्ये घरगुती मसाला वापरून पापड कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे पापड अजिबातही लाल होत नाहीत, वर्षभर छान टिकले जातात आणि मसाल्यांचं परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे. विकतचे महागडे मसाले वापरून पापड करण्यापेक्षा हे मसाले घरगुती आपण पद्धतीने वापरले तर खूप छान पापड होतात आणि तळल्यानंतर एकदम छान खुसखुशीत होतात. चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी पल्लवी आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. 1 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपण स्वच्छ सुती कापडाने पुसून घेतली. आता या डाळीमध्ये आपल्याला घालायची आहे पांढरी मिरी. पांढरी मिरी आपल्याला 15 ग्रॅमच घालून घ्यायची आहे. ही मिरी या डाळीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि गिरणीवरती आपल्याला एकदम फाईन बारीक अशी दळून आणायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की हे बघा अशा पद्धतीचं एकदम बारीक पीठ मी दळून आणलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही घरगुती मसाले वापरायचे आहेत. जे घरात साहित्य आहे तेच आपण इथे वापरणार आहोत. हा पापडाचा मसाला बनवण्यासाठी 40 ग्रॅम मी पापड खार घेतलेला आहे. मीठ घेतलेलं आहे 35 ग्रॅम, पांढरा हिंग घ्यायचा तो घेतला 15 ग्रॅम आणि काळी मिरी घ्यायची आहे. काळी मिरी 20 ग्रॅम घ्यायची आहे. आता आपल्याला मीठ आणि पापडखार हलकासा भाजून घ्यायचा आहे. कढईमध्ये पापडखार आणि मीठ घालून घेतलेलं आहे. असं केल्यामुळे पापड वर्षभर चांगले टिकले जातात आणि मिठामधली आर्द्रता निघून जाते. पापडखार इथे चांगला फुलला जातो, त्यामुळे पापडसुद्धा मस्त खुसखुशीत होतात. तर अगदी एक 2 ते 3 मिनिट फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे हे भाजून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड होऊ देऊया. यानंतर आपल्याला काळी मिरी मिक्सरमध्ये घालून घ्यायची आहे आणि बटन ऑन ऑफ करत आपल्याला याची बारीक अशी पूड करायची. खूप बारीक नाही, पण याची साल निघून आपल्याला अशी जाडसर पूड करून घ्यायची आहे. मी ही मिरी चाळून घेतली. यातला हा बारीकसर जो कूट निघालेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. हा पापडामध्ये वापरायचा नाही, नाहीतर पापड खूप काळे दिसतात. आता हे जे पापडाचं पीठ आहे त्यामध्ये मी घालून घेतलं आहे हिंग, काळी मिरीची जी आपण भरड काढून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि मीठ आणि पापडखार जो भाजून घेतलेला आहे तो सुद्धा थंड करून यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हे सगळं 1 किलोचं प्रमाण आहे. बरोबर मसाला आपला परफेक्ट असा होतो. हे सगळं छान असं एकत्र करून घेऊया. हे सगळं छान असं एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला जेवढे पापड लाटायचे आहेत किंवा एकटीने पापड करणार असाल तर 1 किलो होणार नसतील तर निम्मे पापड तुम्ही करू शकता. सगळा मसाला व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर यातलं जे निम्मं पीठ आहे ते आपण तसंच कोरडं ठेवू शकतो आणि निम्म्या पिठाचंच आपल्याला मळून याचे पापड लाटून घेऊ शकता. मसाला सगळा व्यवस्थित एकत्र करून घेतला आणि पीठ निम्म करून घेतलं. यातलं थोडंसं पीठ आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे. पापड लाटताना आवश्यकता वाटली तर पिठाचा हात लावून पापड व्यवस्थित असे लाटता येतात. आता एका परातीमध्ये हे जे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता की पिठाच्या मध्यभागी अशी गोळी करून घ्यायची आणि त्यानंतर बाजूने हे सगळं पीठ यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे. पुरीपेक्षाही जास्त घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे बघा तुम्ही इथे पाहू शकता की अशा पद्धतीचं हे पीठ मळल्यानंतर 2 ते 3 तास तरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 तास हे चांगलं पीठ भिजलं गेल्यानंतर आपल्याला पाटा आणि वरवंटाने हे पीठ चांगलं ठेचून घ्यायचं आहे. पाट्याला सुद्धा तेल लावायचं आहे, वरवंट्याला पण मी तेल लावून घेतलं आणि हे पीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे. पीठ असं कुटून घेतल्यामुळे पापड छान खुसखुशीत होतात. पीठ कुटून झाल्यानंतर हाताने आपल्याला हे ताणायचं सुद्धा आहे. पीठ असं ओढून ताणून घेतल्यामुळे पीठ चांगलं पांढरं होतं आणि त्यामुळे आपले पापडसुद्धा खूप छान पांढरे शुभ्र होतात. तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी पीठ चांगलं कुटून घेतलेलं आहे. पीठ असं कुटून झाल्यानंतर हाताने असं ताणून घ्यायचं आहे.
पीठ आता असं चांगलं ताणून घेतल्यानंतर आपलं हे पीठ आता पापड लाटण्यासाठी तयार झालेलं आहे. आता असा लांबट आकार करून घ्यायचा आणि सुरीने किंवा दोऱ्याने तुम्हाला जमत असेल तर याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत. मी अशा हाताने छोट्या-छोट्या इथे पिठाच्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे त्या एकमेकांना चिकटल्या जात नाहीत. त्यानंतर भरपूर पातळ असे पापड लाटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे पापड लाटत असताना मध्ये-मध्ये पिठाचा हातसुद्धा लावलेला आहे. पोळपट छान आपल्याला दिसेपर्यंत आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे पापड असे पसरवून घातलेले आहेत. एक दिवस आपल्याला हलक्या कोवळ्या उन्हामध्ये सुद्धा 10 मिनिट हे पापड वाळवून घ्यायचे आहेत. 10 मिनिट एका बाजूने आणि 10 मिनिट दुसऱ्या बाजूने हे पापड उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. खूप जास्तही वाळवायचे नाहीत. नाहीतर पापडाचे तुकडे पडतात किंवा खूप वाकडे होऊन त्याचे तुकडे पडू शकतात. तर पापड थोडे असे 15 मिनिट चांगले वाळल्यानंतर आपण एकावर एक ठेवून घ्यायचे म्हणजे ते वाकडे होत नाहीत आणि एखाद्या कोरड्या आणि स्वच्छ जागेवरती हे पापड भरून ठेवून द्यायचे आहेत. एक पापड तुम्हाला इथे तळून दाखवते. हे बघा किती छान असा फुलला गेलेला आहे आणि मस्त पांढरे शुभ्र असे घरगुती मसाला वापरून आपण हे उडदाच्या डाळीचे पापड केलेले आहेत. हे वर्षभर आरामात छान राहतात, अजिबातही खराब होत नाहीत. फक्त ओलसर जागी ठेवायचे नाही आहे आणि काढताना ओलसर हाताने काढायचे नाही आहेत. तर अशा पद्धतीने आपण जर हे स्टोअर केले तर वर्षभर आरामात टिकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? घरगुती मसाला नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.